और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती विकास गजानन म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता विकास म्हात्रे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांपासून व सदस्यत्वापासून एकत्रित राजीनामा दिलाय। विकास म्हात्रे हे 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले असून त्यांनी भाजप गटनेतेपद तसेच महत्वाचे स्थायी समिती सभापतीपद भूषवलं आहे। कोविड संकटाच्या काळात त्यांनी आपल्या पदाचा उपयोग करून नागरिकांच्या सेवेसाठी झटले होते। त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे याही सक्रिय नगरसेविका होत्या। या राजीनाम्याचे मुख्य कारण म्हणजे स्थानिक भाजप नेतृत्वाकडून मिळणारा अपुरा पाठिंबा व सातत्याने दुर्लक्षित होणाऱ्या समस्या। विकास म्हात्रे यांनी यापूर्वीच कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांच्याकडे राजीनामा सादर केला होता, मात्र पक्षाकडून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचं त्यांच्या निवेदनातून स्पष्ट झालंय। हा राजीनामा त्यांनी थेट कल्याण जिल्हा भाजप अध्यक्ष नंदू परब यांच्याकडे सादर केला असून यामुळे कल्याणातील भाजपाच्या स्थानिक संघटनेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। पक्षातील अंतर्गत नाराजी व नेतृत्वाचा असमाधानकारक प्रतिसाद यामुळे म्हात्रे दाम्पत्याचा हा निर्णय महत्त्वाचा ठरतोय। येत्या काळात त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मी भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा सदस्य पदाचा दोन्ही मी आणि माझ्या मिसेसने राजीनामा दिलेला आहे, कारण की आमच्या दोन्ही प्रभागामध्ये निधी न मिळाल्यामुळे हा मी राजीनामा दिला आहे। आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे गेले काही दिवसापासून, काही महिन्यापासून, काही वर्षापासून पाठपुरावा करत आहे। वारंवार नागरिकांच्या विकासाच्या कामाच्या बद्दल, परंतु ती निधी अभावी त्यांनी दिले नाही। परंतु ते निधी आमच्या प्रभागामध्ये न देता दुसऱ्या शिवसेना आणि मनसेच्या वाडामध्ये दिले। त्याच्यामुळे आमचे नागरिक मला प्रश्न करतात की बीजेपीचा नगरसेवक तुम्ही आहेत, तुम्हाला कशी निधी अभाव पडते, किंवा मंत्री तुमचे आहेत, तुम्हाला निधी भेटायला पाहिजे, मग बाजूच्या वाड्यात का? हा प्रश्न मलाही देखील बेसावत होता। नागरिक हा प्रश्न करायला लागलाय आणि माझ्या वाड्यामध्ये कामच होत नाही। मग हा मला पाव उचलायला लागला की गेले वारंवार तक्रार करून किंवा लेटरबाजी करून मी थकलो गेलो। परंतु आदरणीय रवींद्र साहेब यांनी निधी अपुरीशी दिली, परंतु अपुरीशी दिली, ती द्यायला पाहिजे दिली नाही। परंतु त्या बाजूच्या वाड्यामध्ये जवळ 20-25 कोटी दिले, शिवसेनेच्या इकडचे मनसेच्या वाड्यामध्ये 20-25 कोटी दिले, माझ्या वाड्यामध्ये दोन्ही वाडा मिळून 3 ते 4.5 कोटी पर्यंत दिली। आता मी मध्यंतरी 9-10 महिन्यापूर्वी दिलं तेव्हा 60 लाख रुपये दिले दोन्ही प्रभागामध्ये। 60 लाखामध्ये काय विकास होणार? परंतु येणारी तरतूद केली होती, त्याचे हेड झाले होते आमच्याकडे, ती आम्ही सांगितलं की तुमची ताकद आहे किंवा तुमची प्रशासन तुमच्या हातात आहे, तुम्ही आम्हाला हा निधी मिळवून द्या। परंतु त्याकरता देखील आदरणीय रवींद्र साहेबांनी पाठपुरावा केला नाही, म्हणून हा आमच्या वाडाची परिस्थिती अशी आली आणि नागरिक प्रश्न विचारायला लागला, म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला। मला जो मान सन्मान चांगला दिला व माझ्या वाड्यातल्या समस्या सोडवण्याकरता जो निधी देईल त्या पक्षाचा विचार केला जाईल आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे। रोशनी खोत, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।